या ठिकाणी मी काल पवारसाहेबांनी जी कविता म्हणून दाखवली त्याचं उगमस्थान आणि त्याच्या मागची भूमिका, माझी भूमिका स्पष्ट करायला आलो आहे. अर्थात या बाबतीत अनेकांच्या अनेक भूमिका असू शकतात, पण विद्रोह हा परंपरेने पहिल्यांदा होत नाही आहे. विद्रोह हा पहिल्यांदा बुद्धांनी केला, चार्वाकांनी केला, महावीर जैनांनी केला, चक्रधर स्वामींनी केला, बसवेश्वर अण्णांनी केला आणि विद्रोहाची परंपरा ही सुरूच राहिली. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात विद्रोह अधिक झाला आणि त्यातनं संत परंपरा निर्माण झाली. म्हणजे विठुरायाच्या नावाने भक्ती करणारा चोखा मेळा, चोखा महार, सावता माळी, गोरा कुंभार ह्या सगळ्या संतांनी एक विद्रोह केला एका व्यवस्थेविरुद्ध. तुकाराम महाराजांनी विद्रोह केला एका व्यवस्थेविरुद्ध. हा विद्रोहाची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही आणि त्याच्यातूनच नंतर साहित्य निर्मिती झाली. साहित्य निर्मिती करत असताना ही जी कविता जी साहेबांनी म्हटली तो त्याच्यातला एक भाग आहे. ज्या माणसाने ही कविता लिहिलेली आहे त्याचं नाव आहे जवाहर राठोड. त्याची कवितेचं टायटल आहे पाथरवट. पाथरवट ही वडार समाजाशी निगडीत असलेली जात आहे. त्याला विदर्भामध्ये बेलदार म्हणतात. छन्नी आणि म्हणजे छन्नी हातोडा आणि एखादा दगड म्हणजे पाषाण. फार पूर्वी आम्ही गावी जायचो किंवा आमच्याकडे जेव्हा पाटा वरवंटा असायचा, जेव्हा मिक्सरचा जमाना नव्हता, तेव्हा त्या पाट्याला आपल्याला टोके मारल्याशिवाय त्याच्यात खड्डे पडून त्याच्यात पिसणं हे होत नसं. त्यामुळे पाटा वरवंटा, ते मुसळ असायचं ना, ते मुसळ हे सगळ्याची निर्मिती तो समाज करायचा आणि तो दारोदारी यायचा, त्यांचं काम करायचं आणि निघून जायचे. त्याच्यातनं हा विद्रोही कविता निर्माण झाला. आता ही विद्रोहाची आधुनिक परंपरा स्वातंत्र्य काळात कशी दिसते तर कबीरानेही विद्रोह केला, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रात ही अधिक प्रभावशाली दिसते. विद्रोही साहित्य निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे, विद्रोही साहित्य निर्माण करणारे शंकरराव खरात, विद्रोही साहित्य निर्माण करणारे वामनदादा कर्डक आणि ह्यांच्या सगळ्यांचा म्हणजे मोठा बिंदू म्हणजे नामदेव ढसाळ. या नामदेव ढसाळांची कविता गोलपिठा ही आज ऑक्सफर्ड आणि त्या तत्सम युनिव्हर्सिटीजमध्ये वाचली जाते. त्याच्यावरती बाहेरच्या देशातील विद्यार्थ्यांनी PhD केली आहे. म्हणजे कामाठीपुराच्या शेवटच्या गल्लीत जन्माला आलेला नामदेव ढसाळ जागतिक दर्जाचा साहित्यकार म्हणून त्याला जगभरात मान्यता मिळते. का तर फक्त विद्रोही साहित्य त्यांनी निर्माण केलं म्हणून. त्याच्या कविता वाचण्यासारख्या आहेत. आता ह्या माणसाने जी कविता लिहिली आहे जवाहर राठोड, त्याचं पुस्तक आहे डोंगराचे ढोल. ती कविता काय? ती कविता तुमच्याकडनं चुकून झालं असेल, तुम्ही शेवटचं काहीतरी त्याच्यातलं वाक्य वगैरे घेतली, पण ती संपूर्ण कविता महाराष्ट्राने ऐकली पाहिजे. कारण का ह्यांनी सगळ्यांनी भोगलेलं आहे. त्यांचं अंतःकरण बोलतं आहे. ज्याच्या आईला देवळात प्रवेश नाकारला असेल, ज्याच्या आईला पाणी भरू दिलं नसेल, ज्याच्या बापाला दरवाज्यातनं हकललं असेल, त्याला यातना नसतील होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काहीच वाटत नसेल त्या काळात की मला वर्गातही बसू दिलं नाही. अण्णाभाऊ साठेंना काहीच वाटलं नसेल गाव सोडताना, किंवा महाडच्या आंदोलनात सहभागी झालेल्या त्या काळच्या अस्पृश्यांना काहीच वाटलं नसेल की आम्हाला पाणीही पळू देत नाहीत. मग त्याच्यातनं जर साहित्य निर्मिती झाली तर त्याचा अभ्यासही केला पाहिजे. त्या परंपरेच्या विरोधात आम्ही आहोत हे उघडपणाने बोललं पाहिजे. ते काल शरद पवार साहेब म्हणाले की शोषित वंचित समाजाच्या मागे आपण उघडपणाने राहिलं पाहिजे. कवी काय म्हणतो? आम्ही पाथरवट निर्माण करतोय चक्कीची पाट, ज्या पाट्यांनी पीठ आणि रोटी दिली आहे तुम्हाला. आम्ही मात्र अन्नाच्या कणासाठी रोज नुसती घरघर करतोय. दुसरं काय दुर्दैव आमचं. आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्हीच पिसले जातोय. आमची छन्नी आणि हातोड्यांनी एकदा तर कमालच केली. पाषाणातून वेरूळ आणि अजुंठ्याही कोरली. उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून शिल्पाचं सौंदर्य जे तुम्ही पाहता आणि म्हणता वाह वाह क्या खूबसूरत. तुमचा ब्रह्म विष्णू महेश हे ऐका आता. तुमच्या ब्रह्म विष्णू महेशाला, लक्ष्मी आणि सरस्वतीला आम्हीच की रुपडं दिलं. ब्रह्मदेव आमचा निर्माता किंवा आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता.
अरे आमच्या चिन्नी हातोड्यासाठी कालमार्क्ससारखा आधुनिक योद्धा आमच्याजवळ इंद्राचं सोंग घेऊन आला. ह्याच्यावरून कळत असेल की तो कवी कुठल्या अँगलला जातोय. त्याला आम्ही निराश केलं नाही. उदार कर्णाप्रमाणे आमची कवच कुंडली त्याच्या झोळ्यात आम्हीच टाकलीत आणि त्याच जोरावर क्रांती आणायला निघालो आम्ही. जगातील कामगारांनो एक व्हा. आता आम्ही संघटित होतो. जेव्हा आम्ही उघडू आमचा तिसरा डोळा, जेव्हा तुम्ही बघालच केविलवाण्या नजरेने तुमच्यातल्या अघोरी भस्मासुराचा शेवट झाल्याचे. आमच्या श्रमातून आमच्या घामातून ठिणगी पडते. या पडलेल्या ठिणगीतून तुमची सारी देवता पुराण जळून खाक करणार आहोत. आता चक्र उलटं फिरेल. विकृत माथा तुमचा आणि सोटा आमचा. अजूनही आमच्या मजबूत हातात छिन्नी आणि हातोड्यात ताकद आहे तुमच्यातला माणूस घडवण्याची. त्यावेळी वेरूळ अजिंठ्यातील सारी भग्न शिल्पे गर्जना करतील, वी आर इक्वल, वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस. हा आधुनिक काळातील कवी आहे. हे त्याच्यावरून दिसत आहे की हा कार्ल मार्क्सच्या मार्गाने जाणारा कवी आहे. त्यामुळे व्यवस्थेशी बंडखोरी करणं हे त्याच्या रक्तातच आहे आणि तो त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय. आणि साहेब हेच म्हणाले की हे अशी जी लहान लहान समाज आहेत की ज्यांच्यातली पोरं आता शिकून सावरून ह्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत लिखाण करताय, त्यांचं लिखाण वाचलं की अस्वस्थ व्हायला होतं ना. आजही जेव्हा दलितांना पाय चाटायला लावतात ही बातमी वाचून माझ्यासारखाही माणूस अस्वस्थ होतो. आजही देशभरात दलितांवर होणारे अन्याय काही थांबलेले नाहीत. जात व्यवस्थाही कधी जाणारच नाही. कारण का जात व्यवस्थेचं मूळ हे धर्मसंस्थेत आहे. आणि हे मी म्हणत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणात त्यांनी स्पष्ट म्हणून घेतलेलं आहे की अस्पृश्यतेचा जन्म हा जातव्यवस्थेतनं झाला. जातव्यवस्थेचा जन्म हा वर्णवर्चस्ववादातनं झाला आणि वर्णवर्चस्ववादाचा जन्म हा धर्मसंस्थेतनं झाला. अस्पृश्यता नसती तर हे कधीच निर्माण झाले नसते. व्यवस्थेची विरुद्ध जेव्हा एखादा माणूस भूमिका घेतो, जो बंडखोरी करतो, तो का करतो, त्याची भूमिका काय, त्याच्या मागचं कारण काय हे तपासण्याची गरज आहे. उगाच त्याच्याकडे बोट दाखवण्यात काय अर्थ नसतो. त्याचंही कौतुक करायला पाहिजे की त्या परिस्थितीशी झगडून हा माणूस साहित्यात येतो. कौतुक केलं पाहिजे त्याचं कौतुक न करता त्याच्यावर टीका करणं. आणि पवारसाहेबांनी त्याचं कौतुक केलं आहे की त्यांच्या हृदयातली जी पीळ आहे, त्यांच्या हृदयातली जी खंत आहे, त्याच्या मनाला जो दाह होतो आहे तो शब्दातनं व्यक्त करतो. आणि ते शब्द आपल्याला टोचले पाहिजेत. आपण जर खरोखर माणूस असू, आपल्याला खरोखर हृदय असेल तर आपल्याला टोचले पाहिजेत ना. आणि म्हणून मी हे महाराष्ट्राला पूर्ण कविता जी अर्धवट मोडून तोडून दाखवली गेली त्याचे सगळे वर्जन पण आणलेत. तुम्ही तुमच्या टी व्हीवरही दाखवू शकता. कवीचं नावही दिलेलं आहे. आणि त्याच्यातलं सर्वात मोठं म्हणजे मला वाटतं की आता BJPनी जनाबाईवरती टीका करावी. त्यांनी शरद पवारांवर का टीका केली आहे ना. जनाबाई म्हणते, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांड रणकी झाली जन्म सावित्री चुडातली, तुझे गेले मढे. मढे म्हणजे काय समजत असेल तुला पाहून काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देते दास जननी. दास जनी म्हणजे जनी म्हणजे कोण? जनाबाई. हा विद्रोह आहे. माझा लाखी देव मेला असो त्याला असेल, गोष्ट न करी नाव मी नेंदे, गेलो दोघांना खंडोनी, स्तुती समावेत निंदा केला धंदा उदंड, तुका म्हणे निवांत ठेलो वंचित आलो जीवत्व. तू माझे लेखी देव मेला म्हणजे काय? आता काय तुकारामाला आणि जन्नीला तुम्ही काय विटनेस बॉक्समध्ये उभे करणार? साहित्याची निर्मिती ही अभ्यासली पाहिजे. ती कशी होती त्याचाही अभ्यास केला पाहिजे. माझ्या अंदाजाने तुकाराम हे सर्वात मोठे विद्रोही होते या देशातले, मध्ययुगातले. म्हणजे त्याला मिडिवल हिस्ट्री म्हणतो, त्या मिडिवल हिस्ट्रीमधला सर्वात मोठा बंडखोर असेल तर तुकाराम. आणि ह्या बंडखोरीचं स्वागत केलं पाहिजे. ह्याच्यातनं आपण खूप काही शिकलं पाहिजे. तुम्हाला शिकायचंच नसेल आणि त्याच रूढी परंपरांवरती आपला पगडा ठेवायचा असेल आपल्या माथ्यावर, तो आमचा दोष नाही आहे. आम्ही मनाने मोकळे आहोत, हृदयाने मोकळे आहोत, स्वभावाने मोकळे आहोत. त्यालाच लिबरल म्हणतो आम्ही. की समोरच्याचा सन्मान केला पाहिजे, त्याच्या साहित्याचा सन्मान केला पाहिजे, त्याच्यातलं दुःख जाणून घेतलं पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे.
असं आहे, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं, नास्तिक आणि आस्तिकचा जन्म हा बुद्धा प्रश्न चालू आहे. ज्यांनी वेद प्रामाण्यवाद म्हणजे सुप्रेमसी ऑफ वेदाज नाकारले ह्यांना नास्तिक म्हणतात. जे सुप्रेमसी ऑफ वेदाज स्वीकारतात त्यांना आस्तिक म्हणतात. ईश्वर मानत नाही त्याला निरेश्वरवाद म्हणतात. तेव्हा निरेश्वरवादी नाही ते नास्तिक आहेत ना. सुप्रेमसी ऑफ वेदास कित्येकांनी नाकारली आणि सुप्रेमसी ऑफ वेदास नाकारली म्हणून तर चक्रधर स्वामी निर्माण झाले, बसवेश्वरांना निर्माण झाले, बुद्ध निर्माण झाला, चार्वाक निर्माण झाला, जैनिझम निर्माण झाला. हे बाकीची संत परंपरा निर्माण झाली ती कुठे झाली? त्यांनी ह्या जो पगडा होता वेदांमुळे, जो समाजावर एक विशिष्ट पगडा बसला होता, तो पगडा नाकारला त्यांनी. म्हणजे देवळात जाऊच दिला नाही तुम्ही, तर माणसाला राग येईल ना की मी माझ्या छन्नी हातोड्याने ह्या मूर्त्या केल्या आणि त्या मूर्त्यांना तुम्ही मला साध्या बघूही देत नाही. आणि आजही तुम्हाला सांगतो कित्येक महाराष्ट्रातली देवळं आहेत की ज्याच्यातनं हळूच लोकांना बाहेर काढतात. मला बोलायचं नाही त्याच्यावरती काही. ही परंपरा मोडावी लागेल आणि त्याच्यासाठी उभं राहून त्यांच्यासाठी लढावं लागेल आणि त्यांची बाजू घ्यावी लागेल. असं की मला वाटतं ते एक्सपोज होत आहेत. म्हणजे एक तर त्यांनी साहित्य वाचलेलं नाही, हे त्यांनी काढायला पाहिजे होतं काल. हे कविता कोणाची आहे, कुठून आली आहे, काय आली आहे. त्यांनी कबीर वाचायला पाहिजे होता, त्यांनी नामदाव ढसेळ वाचायला पाहिजे होता, त्यांनी अण्णाभाऊ साठे वाचायला पाहिजे होते, त्यांनी शंकरराव खरात वाचायला पाहिजे होते, त्यांनी वामनदादा कर्डक वाचायला पाहिजे होते. तुम्ही काहीच वाचणार नाही आणि शरद पवारांवर बोलून टाकणार. म्हणजे तुमची आकलन शक्ती किती आहे हेच फक्त तुमच्या एकंदर ह्याच्यात नका. राज ठाकरे यांची जी भूमिका, राज ठाकरे सतत म्हणतात की ते नास्तिक आहेत, हीच भूमिका भाजप म्हणते की ते हिंदू देवदेवतांचा अपमान करतात. असं आहे की हिंदू देवदेवतांचा अपमान ते करतात ह्याचं सर्टिफिकेट आम्हाला भाजपनी देण्याची काही गरज नाही. आणि मला वाटतं शरद पवार साहेबांनीही काही फोटो दाखवू नयेत किंवा लोकांनीही आपला हे, आम्ही काय करतो व्यक्तिगत जीवनात, मी काय करतो याचा पक्षाशी काही संबंध येत नाही आणि सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा कुठेही संबंध येत नाही. मी कित्येक वेळा पवारसाहेबांबरोबर तुळजाभवानीच्या देवळात गेलेलो आहे. तुमच्या समोर आलं आहे की पवारसाहेब मारुतीच्या देवळात जाऊन नारळ फोडतात आणि फॉर्म भरायला जातात. आता ते असं सगळं ते आधुनिक काळामध्ये काय झालं आहे तुमच्यामुळे. अरे मी आरतीला चाललो आहे की तुमचे 3-3 कॅमेरामॅन चालले आरती करायला, आरती घ्या आरती घ्या आरती घ्या. मग ते असं एकदम टाईटमध्ये आरती तोंडात आली पाहिजे ना. चला माझ्याबरोबर तुम्हाला आरती तोंडपाठ म्हणून दाखवतो. पण तुमच्यामुळे हे सगळं होतं ना. तुम्ही आमच्या आरत्या नाही दाखवत आम्ही देवळात गेलो तर. मी सांगतो तुम्हाला इथे देवळात जातो, या सगळे एवढे कॅमेरामॅन आणि घ्या 3-3 माणसाची ट्रिअँगल कॅमेरा टीम आणि दाखवा लाईव्ह. तसं नाही करणार तुम्ही. तुम्ही पाहिजे त्याचीच आरती दाखवणार आणि मग तो किती देवभक्त आणि आम्ही कसे मग निरेश्वरवादी आहोत हे दाखवणार. तेव्हा तुम्ही लोकांनीही जरा थोडंसं आम्हाला साथ दिली पाहिजे. नाही, पण राष्ट्रवादी आणि शरद पवार हे हिंदुत्ववादी आहेत किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रामध्ये जे सरकार चालू आहे ते हिंदू विरोधी असं दाखवायचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने. अरे ह्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेणार का रे आम्ही? हे काय हिंदूंचे मायबाप आहेत काय? आम्ही जन्माने हिंदू आणि मरणार हिंदू म्हणून. आता ह्यांच्याकडनं सर्टिफिकेट देऊ मग मरताना की हा हिंदू आहे आता मेला तर चालेल, असं नाही होत. आणि हिंदू हा विशाल हृदय असतो. त्याचा जन्म वासुदैव कुटुंबकम ह्या भावनेतनं झालेला असतो. म्हणजे पूर्ण विश्व हे एवढं मर्यादित जीवन नाही हो. अनेकताओं में एकता ये है भारत की विशेषता असं उगाच नाही म्हणत. डायव्हर्सिटी दाय नेम इज इंडिया. एवढी विविधता आहे, एवढ्या भाषा, कोस कोस पे बदले पाणी, कोस कोस पे बदले वाणी. म्हणजे एका कोसावर ते पाण्याची चव बदलते, 5व्या कोसाला भाषा बदलते. अशी भारताची ओळख आहे. ही विविधता हीच भारताची ओळख आहे बाबांनो. एवढ्या देवदेवता, एवढ्या भाषा, तरी भारतीय एक आहेत. हा चमत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवला आहे. संविधान नसतं आणि त्या संविधानाने आपण विणलो गेलो नसतो तर भारत एक होऊ शकत नाही. कुठल्या दृष्टीने एक आहोत आपण.
पण या विविधता जरी वेगळ्या वेगळ्या हृदयात असल्या तरी महात्मा गांधी आणि त्यांच्या त्या काळातल्या लोकांनी जी काय आपल्या हृदयात एक हे दिली आहे की तुम्ही भारतीय आहात आणि भारतीय एक आहे, इंडिया इज वन, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातल्या पहिल्या प्रिॲम्बलमधनं सांगितलं आहे. तोच आपला देव आहे, खरा देव संविधान आहे. सर, हिंदुत्व को लेकर जिस तरीके से त्यांना मराठी होऊ दे नाही होता. सर, एक पहिला आज प्रश्न. संभाजीराजे यांनी घोषणा केलेली आहे त्यांच्या नवीन पक्षाची. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांनी मागणी केली आहे महाविकास आघाडी आणि भाजपकडे की 6वा उमेदवार म्हणून त्यांना अपक्ष उमेदवार द्यावे आणि त्यांना पाठिंबा द्यावा. शाहूच्या विचारांच्या नेत्याला त्यांनी पाठिंबा द्यावा असं स्वरूपाची मागणी. असं आहे की त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणीवर बोलण्या इतका मी पक्षात मोठा नाही. पक्ष काय भूमिका घेईल तो पक्ष ठरवेल. फक्त संभाजी महाराजांना मी ऑल द बेस्ट म्हणू शकतो, त्याच्याशिवाय मी काही करू शकत नाही. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर सुप्रीम कोर्टामध्ये जी निवडणूक आहे भूमिका घेते कुठतरी विरोधाभासी भूमिका आहे का सरकारच्या? असं आहे की माझ्या कानावर जे आलं आहे ते असं आहे की तुषार मेहता यांनी महाराष्ट्राचं जेव्हा ॲप्लिकेशन डिस्कशनला आलं, जेव्हा आर्ग्युमेंट झाली, तेव्हा तुषार मेहतांनी अतिशय त्वेषाने, म्हणजे केंद्र सरकारचे वकील यांनी त्वेषाने महाराष्ट्राच्या ॲप्लिकेशनला विरोध केला. आणि दुसऱ्या दिवशी त्याच विषयावर जेव्हा गुजरातचं मांडणी करायची होती, मध्य प्रदेशची, तेव्हा त्याच आपुलकीतीने आगतिकपणाने तुषार मेहता मध्य प्रदेशच्या बाजूने लढले. म्हणजे वकील म्हणजे एकाला गुन्हेगारही ठरवू शकतो आणि त्याच गुन्हेगाराला दुसऱ्या दिवशी इनोसंटही ठरवू शकतो. यालाच तर वकील म्हणतात. वकिलांना आपलं काम केलं, पण त्याच्यात केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका सिद्ध झाली ना. त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण रद्द व्हावं ह्याच्या मागे कोण आहे लोकांनी ओळखायला पाहिजे. आणि माझं तर त्याहून जर पुढे जाऊन आता मत आहे, मध्य प्रदेशच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणतं की हा कायदा आता देशभर लागू करा. इम्पेरिकल डाटा हा आता जमवायला सुरुवात होईल. आता केंद्राची जबाबदारी आहे ना. देशभरामध्ये असलेल्या 54% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना मुख्य प्रवाहातनं बाहेर ढकलण्याचं काम तुम्ही करताय, याची किंमत तुम्हाला द्यावी लागेल. आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमध्ये जाळपोळ सुरू झाली आहे, पण याचे मोठे परिणाम तुम्हाला दिसतील बिहारमध्ये, याचे मोठे परिणाम तुम्हाला दिसतील तमिळनाडूमध्ये, ह्याचे मोठे परिणाम तुम्हाला दिसतील उत्तर प्रदेशमध्ये, जिथे ह्या जाती राजकीय दृष्ट्या प्रभावी आहेत, जिथे त्यांची पॉलिटिकल अफेअरमिटी येते, त्यांना तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत. त्याच्यामुळे मला वाटतं की पक्षविनिवेश विसरून एका जात समूहाला जेव्हा तुम्ही पिसायला जाता या वरवंट्याखाली, तेव्हा तो पिसला जाणार नाही. आता तो कसा पिसला जाईल? तुम्ही त्याला शिक्षणातनं बाहेर फेकताय, तुम्ही त्याला राजकीय व्यवस्थेतनं बाहेर फेकताय, त्याची आर्थिक प्रगती रोखताय, म्हणजे चालाची चक्र उलटी फिरवत आहेत. मी ओपनली सांगतो, किती ओबीसी आहेत जे ओपन जागेवरनं निवडून येऊ शकतात? सोपं नाही हो. शेवटी जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना सांगितलं होतं की आरक्षण हे दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आपण तसंच बघतोय की हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. तो सगळ्या व्यवस्थेमध्ये समान आला पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये समान आला पाहिजे, समाज व्यवस्थेमध्ये समान आला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये समान आला पाहिजे, राजकीय व्यवस्थेमध्ये समान आला पाहिजे. हे डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होतं. मला सांगा बरं, एखादा शेड्यूल कास्ट हा मुंबईतल्या कुठल्या सीटवरनं निवडून शकतो? एखादा रामदेव आठवलेचा चमत्कार घडतो, तोही पवारसाहेबांमुळेच घडला. पण मला सांगा, ओपन सीटवरनं एका जागी ठामपणाने की एखादा मागासवर्गीय शेड्यूल कास्टचा उमेदवार निवडून येऊ शकतो? एखादा आदिवासी महाराष्ट्रातल्या 48 जागांमधनं रिझर्वेशन सोडून दाखवा, एक आदिवासी तुम्ही निवडून देऊ शकता? हा पॉलिटिकल बॅकवर्डनेस आहे. ओबीसी रिझर्वेशन नसताना किती ओबीसी निवडून येऊ शकतात? दिस इज कॉल्ड पॉलिटिकल बॅकवर्डनेस. हा गेला पाहिजे ना. निर्णय व्यवस्थेतनं तुम्ही जर समाज बाहेर काढणार असताल तर त्याच्यावर परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. असं आहे की इम्पेरिकल डेटा इज नॉट दॅट इझी. मी एक आत्ता नोट पाठवते तुम्हाला सगळ्यांना. इम्पेरिकल डेटाला 3 तुम्हाला खरं तर इम्पेरिकल डाटा
हा केंद्राकडे सेन्ससच्या माध्यमात असायलाच हवा. इम्पेरिकल डेटाशिवाय सेन्सस पूर्णच होत नाही. आता एखाद्या नॉन रिझॉर्ट जागेतनं ओबीसी निवडून आलाय का हे तपासायचं आहे पूर्ण महाराष्ट्रात. आणि ते खरोखर चांगलं आहे. एकदा सिद्ध होऊन जाऊन द्या काय परिस्थिती आहे. मी सांगतो 10 जातींशिवाय 11वी जात तुमच्या नजरेसमोर नाही आहे. 354 जाती आहे. 354 11 जातीशिवाय तुमच्यासमोर जातच नाही आहे. ते बिचारे अजून पाल्या वस्त्या पाड्यावरनं बाहेरच नाही आले. त्यांना आणलंच नाही कधी. आणि आरक्षण आहे त्याच्यासाठी आलं. आणि जाणीवपूर्वक पवारसाहेबांनी आरक्षण लागू केलं की ज्याच्यातनं ही व्यवस्था बदलेल. व्यवस्था बदलल्याशिवाय त्या जातींना न्यायच मिळणार नाही. आगामी ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकात किमान ज्या ठिकाणी आता आरक्षण जाणार आहे त्या ठिकाणी तरी त्या पक्षांना ओबीसी असे मी तुम्हाला सांगतो ओबीसी उमेदवार द्या, सगळ्यांनी द्या. साहेब शेवटी मतदान जनता करते हे लक्षात घ्या. 27 नाही 5% ओबीसी निवडून नाही येणार. 5% शेवटी. सर काही दिवसांपूर्वी एक मागणी आली होती की राज्याला ब्राह्मण मुख्यमंत्री असावा. असं ज्याच्या त्याच्या मनातली इच्छा आहे. म्हणजे मुख्यमंत्री कोण असावा हे जातीवरनं बघायचं असेल तर मग त्यांची मानसिक काय आहे ते तपासत. मला काय बोलायचं नाही. सर, हिंदुत्व को लेकर के केंद्र सरकारने याआधी इम्पेरिकल डेटाविषयी संसद भवनमध्ये माहिती दिली होती की आमच्याकडे जो इम्पेरिकल डेटा आहे तो 98% खरा आहे. तसाच अफिडेव्हिट त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दिला आहे की आमच्याकडे जो इम्पेरिकल डेटा आहे तो योग्य नाही आहे. 98% पेक्षा म्हणजे बरेच काही असं आहे की मला केंद्र सरकारमध्ये दिसत नाही. मला त्याच्यावरनं एवढंच म्हणायचं आहे की केंद्र सरकार कोणाशी खोटं बोलतं. एकतर ते लोकसभेत तरी खोटे बोलत आहेत, नाहीतर ते सर्वोच्च न्यायालयात तरी खोटे बोलत आहेत. हा खोटेपणा ते का करतायत हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. कारण का इम्पेरिकल डाटा जर लोकसभेत सांगितल्याप्रमाणे जर सर्वोच्च न्यायालयात दिला असता तर हा गोळ झालाच नसता. ओबीसींना रिझर्वेशन मिळालं असतं. आणि मी जेव्हा ओबीसींसाठी इतक्या कळवळाने बोलतोय, मी मागासवर्गीय माणूस आहे, पण माझ्या पोरीनी किंवा मी उभ्या आयुष्यात कधीही ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतलेला नाही. पण जे फायदा घेऊन तहसीलदार झाले, हे झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, PI झाले, ACP झाले, DCP झाले, मी त्यांना घडताना बघितलं आहे, त्यांचं घर बघितलं आहे, त्यांना वरती जाताना बघितलं आहे. ही व्यवस्था जेव्हा बदलते त्याचं कौतुक असायला हवं. आणि ही व्यवस्थेला लाथ मारायला जे तयार झालेले असतात त्यांच्या लाथा पकडायला हव्यात. ते लाथा पकडण्याचं काम आम्ही शाब्दिकरित्या तरी करतो. यश देणं न देणं. सर, जिस तरीके से हिंदुत्व को लेकर के पिछले कुछ दिनों से पोस्टर वार शुरू है, पवार साहब के ऊपर टीका टिप्पणी शुरू है, आस्तिक और नास्तिक तक बात पहुंची. ऐसा है कि आस्तिक और नास्तिक का फ़र्क ये आज का नहीं है. कम से कम 5000 साल पहले ये इसमें जो वाद शुरू हुआ वो तभी का है, आज का नहीं है. नास्तिक और आस्तिक का फ़र्क इतना ही कहा जाता है कि आस्तिक वो आदमी है जो वेद को मानता है, और जो वेद का वर्चस्ववाद है जिसको नहीं स्वीकारता है वो नास्तिक है. जो ईश्वर को मानता है वो ईश्वरवादी है, जो ईश्वर को मानता नहीं वो निरेश्वरवादी है. आस्तिक और नास्तिक का ईश्वर और निरेश्वरवादी से कोई संबंध नहीं. ये अकारण लोगों को गुमराह करने के लिए ये खेल खेला जाता है शाब्दिक. हमारे से आओ बहस करो, हम बता देंगे आपको, किताबों में बता देंगे. संस्कृत जो भाषा प्रमाण मानते हैं यहाँ के उच्चवर्णीय, वो संस्कृत में सबसे ज़्यादा लेखन नास्तिक पे हुआ है. महादेव आचार्य करके 14वीं सदी में एक लेखक हुआ करते थे जो संस्कृत में साहित्य लिखते थे. उनका पहला जो उनके किताब का पहला पन्ना है वो नास्तिक इस विषय पे है. वो स्वयं नास्तिक कहलाते अपने बाप. वो संस्कृत के बड़े पंडित थे. आज बीजेपी ने ट्वीट किया है एक फोटो और बैनर, और उसमें दिखाया है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री खड़े हैं, शरद पवार बैठे हैं, और हिंदुत्व को लेकर के शरद पवार बता रहे हैं कि कैसे सभा में ऐसा है, ऐसी चीजों को ऐसा है. ऐसे बचपने का खेल तुम्हारी मैच्योरिटी दिखाती है. मैं मान लेता हूँ कि पवार साहब बैठे हैं और उद्धव ठाकरे खड़े हैं.
मैं कहता हूँ बहुत सुसंस्कृत आदमी है वो। अपने बाप की उम्र का शरद पवार, जो 83 ईयर्स ओल्ड का बुढ़ा है, मैं बहुत ताकत के साथ कह रहा हूँ, उस बुढ़े के सामने अगर एक बेटा जो 55 के अंदर है, वो 53-54 रहेंगे जो भी है, लेकिन जो अपने शरद पवार में अपना बाप देखता होगा, वो लड़के के समान मैं हूँ और खड़ा रहा होगा, तो ये महाराष्ट्र की संस्कृति है। आपको उसको नहीं मानना है तो मत मानो, लेकिन ये संस्कृति का हम स्वीकार करते हैं और उसका सम्मान भी करते हैं। लेकिन हिंदुत्व को लेकर देखो के ऐसा, इसका हिंदुत्व से क्या लेना देना, तो वही बोलता हूँ ना कि हिंदू और हिंदुत्व, इसकी साठगांठ मत बिठाओ। हर हिंदुत्ववादी क्या लाइन पे जाता है वो सीट देखिए, ये मनुवादी है, ये हिंदुत्ववादी नहीं है। हम हिंदू है, हम हिंदू परंपरा से है, हम हिंदुओं की परंपरा मानते हैं, लेकिन हम हिंदुत्ववादी नहीं हो सकते। दूसरे धर्मों का तिरस्कार करना, दूसरे धर्मियों का अपमान करना, चातुर्वर्ण व्यवस्था में विश्वास रखना, ये हमारे बाप ने हमको सिखाया नहीं, और ये हमको कोई सिखाने जाएगा तो हम सीखेंगे भी नहीं। सर, ओबीसी को लेकर जिस तरह का निर्णय सुप्रीम कोर्ट में फिलहाल दिखाई दिया, इस बारे में क्या है? ऐसा है कि मुझे लगता है सर्वोच्च न्यायालय का सम्मान किया जाना चाहिए, लेकिन एक जो गुजरात के निर्णय में लिखा गया है कि ये कानून पूरे देश को लगा है, अगर पूरे देश के 54% पॉपुलेशन का असर इस निर्णय से उनके ऊपर होने वाला है, तो मुझे लगता है इसके ऊपर सीधा और सरल उपाय है कि बाबा साहब अम्बेडकर ने लिखे संविधान में 340वां जो कलम है, जो ओबीसी के लिए है, उसका अमल करके लोकसभा का 2 दिन का अधिवेशन बुला करके ओबीसीओं को अपना अधिकार देना चाहिए। सबसे पिछड़ा जो समाज है, जो आज भी 2 दरियों में रहता, खाली में रहता है, उसको बाहर निकालने की आपको काम करना है। उसको हाथ खींच के बाहर निकालना पड़ेगा, हाथ दे के ऊपर उठाना पड़ेगा। ये अगर पवार साहब ने किया था तो हमको आदर है उनके बारे में, हमको आदर है मंडल कमीशन के बारे में। और मंडल कमीशन को रोकने का काम किसने किया था वो आप जानते हैं। लोकसभा में लाओ ना, सबको बुलाओ, पूरे देश के नेताओं को बुलाओ, केरल के मुख्यमंत्री को, विजयन को बुलाओ, स्टालिन को। सबसे ज़्यादा विरोध मध्य प्रदेश में हो रहा है, उधर धरना प्रदर्शन शुरू हुआ, आग लग रही है, लोग रास्ते पे उतर आए हैं। हमारा तो प्रदेश नहीं है, तो हम क्या कहें कि मध्य प्रदेश के मुख्यमंत्री स्वयं ओबीसी विरोधी है? ऐसा नहीं होता है। हर चीज़ में राजनीति न मत करो, कुछ चीज़ों का आकलन करके उसको समाज व्यवस्था की नज़र से देखो। ये समाज व्यवस्था में बदलनी चाहिए। जब तक हम राजनीति इस तरह से नहीं करेंगे तो हमारे में बंटवारा वो उन लोगों का नुकसान कर जाएगा। एक सवाल ये है कि जिस तरह से देखा जा रहा है कि काफ़ी महाराष्ट्र में जात पाती की बात हो रही है, वहीं पे देखा ये भी जा रहा है कि जो बीजेपी का नारा था, पहले अयोध्या एक झांकी है, फिर इसके बाद मथुरा काशी बाकी है। अब जिस तरह से मस्जिदों को लेकर एक नई कृष्ण मंदिर की बात चल रही है, किस तरह से सर दिखता है? देखो ऐसा है, इतिहास को तोड़ मरोड़ कर लिखना, और सम्राट अशोक को क्या कहेंगे आप? ऐसे कितने राजा हैं जो आपस में लड़ते रहे और जिन्होंने, हिंदू राजाओं ने आपस में लड़ते हुए अपने माँ बहनों की कत्ल करवा दी। तो उस व्यवस्था के ऊपर अब जा नहीं सकते हम। ये खामोखा यहाँ अंगार लगाने की कोशिश है और कुछ नहीं। ये कोई मंदिर और कोई मस्जिद से उनको लेना देना नहीं है, इनको सिर्फ झगड़ा लगाने का है। और अब जो महाराष्ट्र में देखा हूँ मैंने पिछले 1 महीने में, मैं महाराष्ट्र के तमाम जनता को बहुत ही सलाम करता हूँ, प्रणाम करता हूँ, क्योंकि उन्होंने महाराष्ट्र धर्म दिखाया। कहीं पर भी चाहकर भी कुछ लोगों की जो मानसिकता थी कि दंगे भड़काए जाए, महाराष्ट्र में कहीं भी कुछ भी नहीं हुआ। यही महाराष्ट्र धर्म है। महाराष्ट्रातील काही नेत्यांचे अयोध्या दौरे ठरलेले आहेत.
इतकी होऊ दे ना एक मिनिटं. आता होऊ दे ना. महाराष्ट्र में सर या- एक दूसरा ऐसा विषय है कि फिलहाल बहुत सारी जर्जर इमारतें फिलहाल मुंबई या महाराष्ट्र में दिखाई दे रही है, लेकिन लोग क्या हथेली पे रखकर वहाँ पर रह रहे हैं. देखो है हमारा एक कानून पिछले साल हमने राष्ट्रपति के स्वाक्षरी के लिए भेजा है, जो एक मत से पारित हुआ है. पिछले 1.5 साल से वो वहीं पड़ा है. बार बार हमने याद दिलाई है. पिछले हफ्ते में फिर से एक मीटिंग दिल्ली में हुई. मैं बीजेपी के कहीं नेताओं के पास जाके मैंने कहा है कि ये कानून जो है वो पारित कर दो. उससे कम 15,000 इमारत में रहने वालों का फ़ायदा होगा. वो जान हथेली पे रह के रहते हैं, उनकी कोई व्यवस्था नहीं हो सकती है, क्योंकि वो अगर समझो बिल्डिंग गिर गई तो हमको घर मिलता है बोरीवली, दहीसर, ऐसे इलाके में जिधर उनका काम धंधा ही नहीं है. तो इस सब व्यवस्था के ऊपर एक उपाय दवा वो कानून है, लेकिन वो कानून 1.5 साल से राष्ट्रपति भवन में पड़ा है. और ऐसा भी नहीं है कि बहुमत से हुआ है, एक मत से कानून. तो कांग्रेस ऐसा भी आरोप कर रही है कि इस मामले में कहीं ना कहीं जो है वो इंटरनल जैसे राजनेता है और कई बिल्डर हैं, उनका कुछ रैकेट शुरू है. कांग्रेस का ऐसा आरोप है इस मामले में. ऐसा है कि मैं हाउसिंग मिनिस्टर हूँ. मैं जिम्मेदारी के साथ कहता हूँ कि अगर कोई पुरावा दे दे तो मैं राजनीति छोड़ दूँगा. आरोप करने में क्या जाता है, जबान में थोड़ी ना लगाम लगता है. बोलो जिसको भी बोलना है. आजकल अयोध्या दौरे के लिए जिस तरीके से मैं सोच रहा हूँ कि कोई ट्रैवल वाला सामने आके प्लेन कर देना चाहिए कि भाई जिसको अयोध्या जाना है चलो, 2 रुपया टिकट निकाल के चलो जाओ. जिसको अयोध्या जाना है जाओ ना, उसमें क्या है. राम किसी के बाप का थोड़ी है, सभी का है. हमारे दिल में राम है. अरे गांधी जी के तो मुंह में राम के सिवा कुछ था ही नहीं. राम किसी का पर्सनल प्रॉपर्टी नहीं है, कोई भी जा सकता है. लेकिन पब्लिसिटी जिस तरीके अरे से ऐसा है कि ये टीवी चैनल की पब्लिसिटी है. आप दिखाते हो ये निकले अयोध्या, ऐसे समझो नहीं राम अभी बांध लेके ही खड़ा रहने वाला है. तुम तो ऐसा चित्र खड़ा कर देते था कि जैसे ये निकला तो राम भी निकलेगा उधर से. ऐसा नहीं महबूबा होता. मुफ्ती एक ट्वीट करके कहती हैं कि अगर भारत ने श्रीलंका से कुछ सीखा नहीं तो इसका असर भारत देश में भी देखो ऐसा है, अर्थव्यवस्था के ऊपर मैं फ़िलहाल बात नहीं कर पाऊँगा, लेकिन रुपया जिस तरीके से गिर रहा है और जिस तरीके से मैंने, आपको याद होगा सुषमा स्वराज जी ने लोकसभा में भाषण किया था कि रुपये का गिरना इस देश की गिरावट दिखाई देती है. वही भाषण सब लोग याद करो, टीवी पर दिखा सको तो दिखा दो. इसके बारे में मोदी जी ने कहा था कि भारत की अंतर्राष्ट्रीय प्रतिमा खत्म हो रही है, तुम्हारा रुपया गिर रहा है. मैं नहीं कह रहा हूँ, मोदी जी का भाषण है. इसको समय के साथ जोड़ा दो. आप लोग नहीं करते हैं. आपका प्रबोधन का काम है, आप नहीं करते. हम क्या करें, हम बोल बोल के थक जाते हैं. मुझे मालूम है ये तुम कट करने वाले हो, तो भी मैं बोले जा रहा हूँ. आवडसाहेब काही राजकीय नेत्यांचे अयोध्या दौरे ठरलेले आहेत. काही राजकीय नेत्यांचे अयोध्या दौरे ठरलेले आहेत महाराष्ट्रातील. आत्ताच अयोध्या दौरा का करावासा असं आहे, वाटतं? मला एक गोष्ट सांगायचं आहे. अहो कोणी अयोध्याला गेलं काय, कोणी मथुरेला गेलं काय. डिझेलचा भाव कमी होणार आहे, पेट्रोलचा भाव कमी होणार आहे, महागाई कमी होणार आहे, बेरोजगारी कमी होणार आहे, लोकांच्या पाकिटात सोनं पडणार आहे, जेवायला 2 वेळचं भरपेट मिळणार आहे. अहो प्रश्न हे असतात. देव आपल्या जागी राहील, मनुष्य राहायला पाहिजे ना. भुके पोटी किती मरत आहेत ते बघा या देशामध्ये. त्याच्यावर बोलायचं नाही. आणि अयोध्येवरती 15-15 मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स करायची. देव माना, देवाच्या पाया पडा, सगळं पडा, पण पहिल्यांदा माणसातला देव मरतोय तो बघा. आवडतं नाना पटोले यांनी एक आरोप केलेला आहे. ते म्हणतायत की पवार हा कसा माणूस आहे अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेसाठी नाही आहोत, आम्ही आमच्या काही वेगळ्या मुद्द्यांसाठी त्यांच्याबरोबर आहोत आणि आम्ही तक्रार करू सोनिया गांधी यांना. जरूर तक्रार करा, आमचं काही म्हणणं नाही आहे. पवारसाहेब कसे आहेत हे सर्वात जास्त सोनिया गांधींना माहिती आहे. नाही तर 2004ला मनमोहन सिंगांचं सरकार बनलं नसतं. त्या नाना पटोले नवीन आहेत पक्षात, त्याच्यामुळे नवीन ते म्हणतात ना बाडग्याची बांग जोरात असते. तर मला नाना पटोले माझे मित्र आहेत, त्यांना ऑल द बेस्ट. तुम्ही बोलत राहा, कारण का हे बोलल्याशिवाय तुम्हाला काँग्रेसची खुर्ची टिकवता नाही. आणि हे टिकवण्यासाठी तुम्हाला बोलाच लागेल. किंवा कोण कुठल्या अँगलने बोलतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, त्याला साथ दिली पाहिजे. नाना पटोले आपले मित्र आहेत, ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिलेच पाहिजेत.
मला शुभेच्छा आहेत त्यांना, आणि हे बोलल्याशी तो राहू शकत नाही. साधं गणित आहे. इसको हिंदी में नहीं, क्योंकि लगातार भंडारा गोंदिया को लेकर के कई जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.